हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल. आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपल्या सिरीजच्या नेक्स्ट पार्टवर डिस्कशन करणार आहोत. तो म्हणजे रिझन्स ऑफ डाऊनवर्ड स्लोपिंग डिमांड कर्व. तुम्ही अनेकदा पाहिलं असेल की मागणी वक्र नेहमी डावीकडून उजवीकडे खाली उतरत जातो. पण असं का होतं? यामागे कोणती आर्थिक कारणे आहेत? आज आपण याच कारणांची सविस्तर चर्चा करणार आहोत. चला तर मग सुरू करूयात. डाऊनवर्ड स्लोपिंग डिमांड कर्व म्हणजे काय? साध्या भाषेत सांगायचं तर वस्तूची किंमत कमी झाली की तिची मागणी वाढते आणि किंमत वाढली की मागणी कमी होते. हा जो किंमत आणि मागणी यांच्यातील व्यस्त संबंध आहे तोच मागणी वक्र खाली उतरत असल्याचं दर्शवतो. आपण समोरच्या ग्राफमध्ये जर बघितलं तर आपल्याला निश्चितच दिसून येईल की जसं जसं किंमत वाढत जाते तशी तशी मागणीही कमी होत जाते. आपण यामागची मुख्य कारणे पाहूयात. लॉ ऑफ डिमिनिशिंग मार्जिनल युटिलिटी, घटत्या सीमांत उपयोगितेचा नियम. हा नियम सांगतो की जेव्हा एखादी व्यक्ती एका वस्तूचे अधिक आणि अधिक युनिट्स वापरते तेव्हा प्रत्येक अतिरिक्त युनिटमधून मिळणारी समाधान किंवा उपयोगिता कमी होत जाते. उदाहरणार्थ, तुम्हाला खूप भूक लागली आहे आणि तुम्ही पहिला बर्गर खाल्ला, तुम्हाला खूप आनंद मिळाला. दुसरा खाल्ला, आनंद मिळाला पण पहिल्यापेक्षा कमी. तिसरा खाल्ल्यावर आणखीन कमी. त्यामुळे ग्राहक त्या वस्तूचे अतिरिक्त युनिट तेव्हाच खरेदी करेल जेव्हा त्याची किंमत कमी होईल, कारण त्याला त्या अतिरिक्त युनिटमधून कमी उपयोगिता मिळत असते. तुम्ही जर या फोटोमध्ये बघितलं तर तुम्हाला समजावून येईल, जेव्हा तो बर्गरचा फर्स्ट बाईट खातो तेव्हा त्याला मिळणारी उपयोगिता ही खूप जास्त असते. जेव्हा तो सेकंड बाईट खातो तेव्हा त्याची उपयोगिता ही कमी होताना दिसून येते. जेव्हा तो लास्ट बाईट खातो तेव्हा उपयोगिता ही खूप कमी होत असते. सो अ पर्सन कन्झ्युम्स मोर अँड मोर युनिट्स ऑफ गुड, द सॅटिस्फॅक्शन दे गेट फ्रॉम इच ॲडिशनल युनिट डिक्रीजेस. रिझन इन्कम इफेक्ट. उत्पन्न परिणाम म्हणजे जेव्हा एखाद्या वस्तूची किंमत कमी होते तेव्हा ग्राहकाची वास्तविक खरेदी शक्ती रिअल पर्चेसिंग पॉवर वाढते. समजा तुमच्याकडे 100 रुपये आहेत आणि एका चॉकलेटची किंमत 10 रुपये आहे. तुम्ही 10 चॉकलेटची खरेदी करू शकता. जर चॉकलेटची किंमत 5 रुपये झाली तर तुम्ही त्याच 10 रुपयांमध्ये 20 चॉकलेट खरेदी करू शकता. म्हणजेच तुमची खरेदी करण्याची क्षमता वाढली. म्हणजेच काय, आपले वास्तविक उत्पन्नसुद्धा वाढलेले आहेत. कारण वस्तूची किंमत कमी झाल्यामुळे आपल्याला त्या वस्तू घेण्यासाठी जी किंमत अगोदर मोजावी लागत होती त्यापेक्षा कमी किंमत आपल्याला द्यावी लागत आहे. त्यामुळे ग्राहक स्वस्त झालेल्या वस्तूंची अधिक खरेदी करतो. तुम्ही जर या फोटोमध्ये बघितलं तर तुम्हाला समजावून येईल की किंमत जास्त असताना आपण कमी वस्तू खरेदी करतो, तर किंमत कमी झाली की आपण जास्त वस्तू खरेदी करतो. सबस्टिट्यूशन इफेक्ट, पर्यायी वस्तू. पर्यायी परिणाम म्हणजे जेव्हा एखाद्या वस्तूची किंमत कमी होते तेव्हा ती इतर पर्यायी वस्तूपेक्षा स्वस्त होते. त्यामुळे ग्राहक इतर वस्तूंच्या ऐवजी स्वस्त झालेल्या वस्तूंची निवड करतात. समजा कॉफी आणि चहा हे एकमेकांचे पर्यायी आहेत. जर कॉफीची किंमत कमी झाली तर लोकांना चहापेक्षा कॉफी स्वस्त वाटेल आणि ते चहाऐवजी जास्त कॉफी खरेदी करतील. त्यामुळे स्वस्त झालेल्या वस्तूंची मागणी वाढते. तुम्ही जर फोटोमध्ये बघितलं तर समजावून येतं की चहाची किंमत वाढली तर लोक कॉफी कंझ्युम करतात, कारण चहाच्या तुलनेत कॉफीची किंमत कमी आहे आणि या दोन्ही पर्यायी वस्तू आहेत. So, substitution effect means that when the price of good decreases, it becomes cheaper than other similar goods. As a result, consumer choose the cheaper good instead of others. मित्रांनो, हे आहेत मुख्य 3 कारणे ज्यामुळे मागणी वक्र नेहमी खाली उतरत असतो. हे सर्व नियम किंमत आणि मागणी यांच्यातील व्यस्त संबंध स्पष्ट करतात. अर्थशास्त्राची ही संकल्पना तुम्हाला समजली असेल अशी आशा करते. If you like the video, like it, share it with your friends, and don't forget to subscribe to our channel for more such useful information. See you next video. Thank you.